टरबूज, कलिंगड तुम्ही जे काय म्हणत असाल ते नॅचरली लाल आहे की केमिकल वापरलंय कसं ओळखायचं? वेल व्हिडिओ पूर्ण बघा कारण शेवटी खरी जादू आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या ऑफिशियल पेजवर एक व्हिडिओ आहे ज्यात ते सांगतात इरिथ्रोसिन नावाचं केमिकल टरबुजाला लाल रंग येण्यासाठी वापरलं जातं. जर हे वापरलेलं असेल आणि आपण कापूस टरबुजावर डॅब केला तर तो लाल होतो आणि जर वापरलेलं नसेल तर होत नाही. मी ही माहिती माझ्या व्ह्युअर्स पर्यंत पोहोचावी म्हणून मागच्या महिन्यात 6 टरबुजांवर ही टेस्ट केली, पण प्रत्येक वेळेस कापूस लाल झाला. मला वाटलं माझ्या एरियात जे येत आहेत कदाचित त्यांच्यात हे केमिकल वापरलेलं असावं, म्हणून माझ्या जे जवळचे लोक आहेत जे दुसऱ्या शहरात राहतात त्यांना ही टेस्ट करायला सांगितली आणि त्यांनाही सेम रिझल्ट्स मिळाले. मग मला थोडं कन्फ्युजन झालं. बघितल्यानंतर समजलं की टरबुजाला नॅचरली लाल रंग हा लायकोपिन नावाच्या घटकामुळे येतो आणि हा सेम घटक टोमॅटोमध्येही प्रेझेंट असतो. म्हणून मी ही टेस्ट टोमॅटोवर केली, तेव्हाही कापूस लाल झाला. लायकोपिनमुळे कापूस लाल झालेला असावा. पण मला आता हे कळत नाहीये की टरबुजाच्या केसमध्ये जो लाल कापूस होतोय तो इरिथ्रोसिनमुळे होतोय की लायकोपिनमुळे होतोय. शेतकरी बंधू किंवा भगिनी हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्याकडे नॅचरली पिकलेले जे टरबूज आहेत त्यांच्यावर ही टेस्ट करून बघा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचेल आणि ही टेस्ट खरंच इफेक्टिव्ह आहे की नाही हेही समजेल.